नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी करण्याची मुदत संपत आली आहे. थोडेच दिवस राहिले आहेत. लवकरात लवकर आपली ई-के.वाय.सी करून घ्या. लाडक्या बहिणीची ई-के.वाय.सी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये करू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण स्टेप सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तुम्हाला गुगलवरती यायचं आहे, लाडकी बहीण सर्च करायचं आहे. त्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करा. त्यावरती असा पेज ओपन होईल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के.वाय.सी. तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. इथं क्लिक केल्यानंतर दुसरे पेज एक ओपन होईल. तर इथं तुम्हाला लाडक्या बहिणीचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे. तर मी आधार नंबर टाकतो. त्यानंतर एक कॅप्चा आहे, तो कॅप्चा फिल करायचा आहे आणि मी सहमत आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP पाठवावर क्लिक करा. आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावर OTP जाईल. तो OTP बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट करा. आता वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकायला विचारेल. तुम्ही वडील किंवा पतीचा आधार नंबर टाकू शकता. कॅपच्या समोरच्या बॉक्समध्ये टाका. आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करून OTP पाठवावर क्लिक करा. वडील किंवा पती त्यांच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्यावर OTP येईल, तो टाका आणि सबमिट करा. OTP उशिरा येतो, तुम्ही रात्री किंवा पहाटे करू शकता. इथे तुम्हाला वडील किंवा पतीचं नाव दिसेल. त्यानंतर जात प्रवर्ग दिसेल. तुम्ही जे असेल तुम्ही ते टाकू शकता. मी इथे दाखवले आहे. जात प्रवर्ग विचारल्यानंतर 2 प्रश्न विचारला जाईल. त्या प्रश्नामध्ये ऑप्शन 1 ला होय सिलेक्ट करा आणि दुसऱ्या ऑप्शनला पण होय सिलेक्ट करा. त्यानंतर खाली दिलेल्या उपरोक्त क्रमांक 1 व 2 दिसेल. त्या अटी मान्य आहे वर क्लिक करून सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला तुमची ई-के.वाय.सी पूर्ण झालेली दिसेल. तुम्ही बघू शकता इथं सक्सेस, तुमची ई-के.वाय.सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली.